नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आज आपण जे की शिक्षक पात्रता परीक्षा 2025 म्हणजेच टीईटी बघा 2025 साठी टीसीएस आणि आयबीपीएस मित्रांनो पॅटर्ननुसार जे की गणित आणि बुद्धिमत्तेचे बघा प्रश्नपत्रिका आपण आज मित्रांनो या आपल्या बघा व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत। बघा मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बात म्हणजे ती काय तर परीक्षेमध्ये मित्रांनो बघा रिपीट होणारी प्रश्नसंच आहेत। म्हणून मित्रांनो आपला हा बघा आजचा संपूर्ण भाग तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर बघा पहिलं तुम्ही आपल्या चॅनलला बघा या ठिकाणी सबस्क्राइब मात्र करून घ्या। ओके, तर बघा प्रश्न पहिला, शेजारच्या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती? बघा मित्रांनो बघा शेजारच्या आकृतीमध्ये बघा एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे एवढा आपल्याला विचार ना, तर काय स्टार बघा आपला हा आडवा बघा मित्रांनो आपल्याला स्टार या ठिकाणी दिलेला आहे। तर मित्रांनो बघा या आकृतीमध्ये आपल्याला एकूण त्रिकोण किती आहेत एवढं शोधायचं आहे ना, म्हणून काय करायचं बघा पहिलं हे जे बारके बारके त्रिकोण आहेत बघा मित्रांनो हे तुम्ही मोजून घ्या। ओके, 1 2 3 4 5 आणि 6 हे किती झाले बघा टोटल हा 1 2 3 4 5 6 हे 6 झाले ना। मग बघा हा असा एक बघा हुबा हा 7वा त्रिकोण आणि हा बघा एक असा जे की बघा 8 त्रिकोण बघा मित्रांनो या आपल्या बघा आकृतीमध्ये असणार आहेत बघा, जे की बघा क्रमांक बघा 8 बघा त्रिकोण मित्रांनो आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे। ओके, पुढे प्रश्न क्रमांक दुसरा, 12 मुलांचे मित्रांनो सरासरी वय 15 वर्ष असून त्यातील 8 मुलांचे बघा सरासरी वय बघा जे की 16 बघा सरासरी वय 16 वर्ष आहे। तर बघा उरलेल्या मित्रांनो मुलांचे सरासरी वय आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे। तर बघा लक्षात घ्या कशा प्रकारे या ठिकाणी आपण ट्रिक्सनुसार बघा प्रश्नाचं आन्सर या ठिकाणी काढू शकतो। ओके मित्रांनो, काय म्हणलं 12 मुलांचं वय बघा या ठिकाणी किती म्हणलं तर 15 वर्ष म्हणलं ना, सरळ 12 गुणाकारात 15 करा, पहिलं 12 गुणाकारात 15 आणि नंतर त्यातील 8 मुलांचे सरासरी वय 16 वर्ष। ओके, म्हणून काय करू मायनसमध्ये 8 किती बघा तर -8 गुणाकारात 16, 8 मुलांचं सरासरी वय 16। ओके, मग बघा छेदामध्ये घेऊ आपण 4, कारण मित्रांनो बघा या ठिकाणी हे पहिलं 12 मुलांचं वय 15 वर्ष आणि यापैकीच 12 पैकीच 8 मुलांचं वय 16 वर्ष। तर मित्रांनो उरले किती बघा 4 मुलं उरले। कसं तर 12तून आपण 8 मुलं जर काढल्या 4 मुलं उरले ना, हे 4 आपण छेदामध्ये घेतलं। ओके, मग आता 15 1 15 15 1 15 1 15 15 2 30 30 ला 0 हातच्याला आले 3 15 1 15 15 आणि 3 18 म्हणजे बघा जी की 180 मग 16 8 128 हे। ओके, आता उरले किती छेदामध्ये 4। आता बघा या 180तून आपण 128 मायनस करू, असं 8ला 8 6 8तून 2 गेले 6 आणि 0ला 1तून 1 गेलं 0 म्हणजे बघा जी की 68 बघा या ठिकाणी बघा आलेलं आहे। सॉरी या ठिकाणी चुकलं बरं, आपलं गणित थोडंसं चुकलं। ओके, तर बघा 180 आहे ना हे आणि 128 हे। ओके, आता या 0तून 8 जात नाही, तिथला आहे किती 10तून 8 गेले 2 उरले, 7 उरले, 7मधून 2 गेले 5, 1तून 1 गेलं 0 म्हणजे किती बघा 52 उरलं। हे 52 घ्या, 52/4 4 1 4 उरलं किती 1 4 त्रिकम 12 म्हणजे बघा जी की 13 वर्ष बघा मित्रांनो। त्या मित्रांनो बघा जी की या ठिकाणी मुलांचं सरासरी बघा मित्रांनो वय असणार आहे बघा, जे की क्रमांक बघा ब या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे। ओके, जे की लक्षात बघा तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, बघा या ठिकाणी मित्रांनो आणखी एक महत्त्वाची बात सांगतो, ती म्हणजे काय तर बघा मित्रांनो टीईटी परीक्षा तुम्हाला जर पहिल्याच ठिकाणी प्रयत्नामध्ये पास करायची असेल तर मित्रांनो बघा यासाठी आपण एक 5000 मित्रांनो बघा प्लस प्रश्नांचा आपण महाठोकळा बघा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे। जर तुम्ही बघा अद्याप हा आपला महाठोकळा तुम्ही खरेदी केला नसेल मित्रांनो, लगेच बघा हा आपला तुम्ही महाठोकळा खरेदी करा, कारण मित्रांनो या महाठोकळ्यामध्ये आपल्या जे की टीसीएस आणि आयबीपीएसचे मोस्ट PYQ मित्रांनो जे की बघा तुमचा परिसर अभ्यास म्हणजे GK GS प्लस 2025 वर्षातले मित्रांनो संपूर्ण चालू घडामोडी प्लस मराठी ग्रामरचे बघा PYQ बघा असे टोटल 5000 प्रश्न बघा तुम्हाला या आपल्या महाठोकळ्यामध्ये मिळणार आहेत। म्हणून लगेच आपला महाठोकळा तुम्ही खरेदी करा। खरेदी करण्यासाठी या साईडला आपला नंबर देतो बघा जी की 74 14 939007 बघा हा आपला क्रमांक। या क्रमांकावर मित्रांनो फक्त आणि फक्त बघा 150 रुपये पे करा आणि पे केलेली स्क्रीनशॉट तुम्ही आपल्या नंबरच्या
व्हॉट्सअपला टाकून टाका. अवघ्या बघा 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाटोकला बघा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. ओके, म्हणून बघा मित्रांनो आपला क्रमांक तुम्ही आणि एकदा नोट डाऊन करून घ्या, 7414 939307. ओके, तर बघा लक्षात असू द्या. पुढे तिसरा प्रश्न बघा कशा स्वरूपाने सोडवायचा आहे. तर हा एका मार्केट रिसर्च प्रोजेक्टमध्ये 20% लोकांनी निर्माला पसंती दिली, 60% लोकांनी सर्फ ब्ल्यू डिटर्जंटला पसंती दिली, राहिलेल्यांची पसंती अनिश्चित होती. जर सर्फ ब्ल्यूला पसंती दिलेल्यांची संख्या आणि अनिश्चित पसंती असलेल्यांची संख्या यातील फरक जर 720 असेल तर बघा मित्रांनो सर्वेमध्ये एकूण किती जणांचा सहभाग होता, या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी निर्माला 20% लोकांनी मित्रांनो पसंती दिली ना, म्हणून आपण काय करू, या ठिकाणी पहिलं मी निर्मा घेतो. निर्माला 20% लोकांनी पसंती दिली. ओके, हे 20%. मग यासोबत सर्फ ब्ल्यूला किती बघा, तर सर्फ ब्ल्यू. ओके, बघा तर सर्फ ब्ल्यूला मित्रांनो बघा या ठिकाणी 60% लोकांनी पसंती दिली, हे 60%. ओके, मग आता आपल्याला काय म्हटलं, 60% लोकांनी पसंती दिली आणि राहिलेल्यांची पसंती अनिश्चित होती. ओके, तर अनिश्चित पसंती किती लोकांची होती ते आपल्याला या ठिकाणी काढण्यासाठी किती, तर टोटल लोक होते बघा 100%. ओके, तर या 100% मधून मित्रांनो ही राहिलेल्याची पसंती काढण्यासाठी आपल्याला मायनस काय करावं लागेल, तर हे 20% निर्माला चूज केलेले आणि हे 60% सर्फ ब्ल्यूला चूज केलेले. ओके, जसं की मित्रांनो झाले किती बघा, टोटल 100 मायनस 60 आणि 20 80 आणि 100 मधून 80 केले बघा 20% मित्रांनो बघा या ठिकाणी अनिश्चित संख्या आपली असणार आहे. ओके, आता पुन्हा काय केलं, जर सर्फ ब्ल्यूला पसंती दिलेल्यांची संख्या अनिश्चित असलेल्यांची संख्या यातील फरक 720 म्हटलं, मग सर्फ ब्ल्यूला किती लोकांनी या ठिकाणी बघा निश्चिती दिली, तर 60 लोक. ओके, म्हणून आपण काय करू, हे 60% आणि अनिश्चित संख्या किती, हे 20%. आपण जर बघा 60% होतो या ठिकाणी 20% मायनस केले आले किती, 40. मग मित्रांनो त्यातील फरक किती म्हणलं आपल्याला बघा 40 भेटलं, तर फरक म्हणजे काय, तर 720 असेल. ओके, तर आता हे 40% म्हणजे जर बघा या ठिकाणी हे 720 लोक असतील तर 100% लोक किती आपल्याला काढावं लागलं. ओके, या ठिकाणी 100%. आता बरोबर प्रश्नचिन्ह. आता करा याचा आडवा तिरपा गुणाकार, हे 100चा या 720शी आणि हे आलं छेदामध्ये 40. ओके, आता करा याचा तिरपा गुणाकार, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, 4 एके 4, 4 एके 4 उरले 3, 4 8 32, पुन्हा 18 1 18 आणि समोरचे 2 शून्य म्हणजे बघा की मित्रांनो टोटल बघा या सर्वेमध्ये मित्रांनो 1800 जणांनी बघा भाग घेतलेला होता, जो की बघा मित्रांनो क्रमांक बघा क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, पुढचा बघा चौथा प्रश्न कशा स्वरूपाने आपल्याला सोडवायचा आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी हा तर काय म्हणतो बघा, 4000 रुपये 9% दराने बघा 3000 रुपये 10% दराने आणि 5000 रुपये 12% दराने एकाच वेळी गुंतवली तर बघा 2 वर्षांनी एकूण व्याजाचे बघा उत्पन्न आपल्याला या ठिकाणी किती मिळेल बघा काढायचं आहे. ओके, तर बघा सोपं आहे मित्रांनो, या ठिकाणी उत्पन्न काढण्यासाठी आपल्याला प्रत्येकाचं मित्रांनो काय करा बघा या ठिकाणी बघा सरळ व्याज काढून घेणं आपल्याला महत्त्व. ओके, काय करा सरळ व्याज काढून घ्या, मित्रांनो टोटल बघा सरळ व्याजाचं तुम्ही या ठिकाणी बेरीज करून टाका म्हणजे भेटतं आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. ओके, ते कसं सरळ, हे 4000 घ्या बघा, 4000 गुणाकारात 9%, मग टक्क्याच्या खाली बघा घ्या 100% आणि घ्या या ठिकाणी बघा गुणाकारात हे 2 वर्ष आपल्याला. ओके, बघा हे 2 घेतल्या. ओके, आता बघा हे 2 कॅन्सल, हे 2 कॅन्सल आले किती 40 गुणाकारात 9 दोन्ही बघा 18, 18 चोक 72 समोरचा 100 म्हणजे 720 आपल्याला पहिलं भेटलं. नंतर 3000 रुपये 10%, हे 3000 घ्या गुणाकारात 10% 2 वर्षासाठी छेदामध्ये 100, हे 2 कॅन्सल, हे 2 कॅन्सल आलं किती 30 गुणाकारात 20, 3 दोन्ही 6 आणि 2 समोरचे 0 म्हणजे 600 आपल्याला भेटलं. नंतर 5000 रुपये 12%, मग हे घेऊ 5000 रुपये 12% आणि 2 वर्ष छेदामध्ये घेतलं 100, हे 2 कॅन्सल, हे 2 कॅन्सल आलं किती 50 गुणाकारात 12 दोन्ही 24, 24 पाचे 120 आणि समोरचा 100 म्हणजे बघायचे की 1200. ओके, आता या सर्वांची बेरीज करू. आता 1200 तर आहे, यासोबत आपण काय 720 आणि 600 प्लस करून देऊ. हे 720 आणि खालचे 600, 0 ला 0, 2 ला 2, 6 दोन्ही 12 आणि वरचा 1 13 म्हणजे किती बघा
1320 बघा या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे। आता हे 1320 प्लस खालचे 1200 करून टाकू। 0 ला 0, 2 ला 2, 3 आणि 2 5 आणि 2 2 मित्रांनो 1 आणि 1 2 म्हणजे बघा जे की 25 बघा मित्रांनो 20 बघा या ठिकाणी मित्रांनो आपलं टोटल उत्पन्न असणार आहे बघा जे की बघा क्रमांक बघा 2520 रुपये मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे बघा जे की लक्षात बघा तुम्हा सर्वांना मित्रांनो या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, पुढे बघा मित्रांनो पुढचा प्रश्न 5वा प्रश्न कसा आहे आणि कशा प्रकारे सोडवायला हवा। ओके, प्रश्नचिन्हाच्या बघा मित्रांनो जागी कोणती संख्या येईल तर बघा मित्रांनो या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या ओके तर या ठिकाणी 35 कसं आलं, 40 कसं आलं आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल एवढं आपल्याला काढायचं आहे। ओके, तर बघा या ठिकाणी कशा प्रकारे आपण प्रश्नाचं योग्य आन्सर काढू शकतो। ओके, काही केलं नाही 3 आणि 4 किती झाले 7, 7ची 5 पट 7 5 35 हा 6 प्लस 8 झाले किती 8, 8ची 5 पट 8 पंचे 40 पुन्हा 7 प्लस 3 10, 10ची 5 पट किती 50 बघा जे की क्रमांक बघा ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, पुढचा प्रश्न बघा आता शेवटचा प्रश्न राहिला बघा आपला हा शेवटचा प्रश्न। ओके, तर बघा मित्रांनो हा जो शेवटचा प्रश्न आहे बघा या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्ही सर्वजण बघा कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा कारण मित्रांनो बघा सेम टू सेम मित्रांनो ॲज इट इज या प्रकारचे बघा बरेचसे प्रश्न आपल्या ठिकाणी बघा आपल्या या व्हिडिओच्या अगोदर देखील बघा मित्रांनो या ठिकाणी सोडवलेले आहेत मित्रांनो म्हणून अवश्य बघा प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्ही काढायचा प्रयत्न करा आणि मित्रांनो बघा आपल्या कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्ही कमेंटमध्ये सांगून टाका भलेही तुमचं उत्तर चुकलं तर चुकलं परंतु बघा कमेंटमध्ये मित्रांनो याचं योग्य आन्सर नक्कीच तुम्ही सांगा। तर आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी देखील सोबत बघा आपला संपूर्ण भाग तुम्ही शेअर करा आणि एवढं सांगून देखील जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपला हा महाठोकळा जर तुम्ही खरेदी केलं नसेल लगेच बघा आपला हा महाठोकळा देखील तुम्ही या ठिकाणी खरेदी करून घ्या। तर बघा 74 14 93 93 07 आपला क्रमांक या क्रमांकावर फक्त आणि फक्त 150 रुपये पे करून बघा स्क्रीनशॉट तुम्हाला आपल्या नंबरच्या व्हॉट्सअपला टाकायचे आहे। अवघ्या बघा 1 मिनिटाच्यात बघा आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत। ओके, तर बघा भेटूया पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या भागासोबत, तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास।